Hello dear students, welcome to Alpha 360 Degree Academy. Today we will revise some topics for ReNEET. Okay. Last lecture मध्ये आपण कव्हर केलं याच्यापर्यंत एक्सक्रिशन पर्यंत. ठीक आहे. त्यानंतरचा जो पार्ट आहे विल डिस्कस अबाउट न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ओके. या टॉपिक मध्ये जे पण इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते आपण मॅक्झिमम कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. जेवढं आपण करू शकतो तेवढं. ओके. बाकी मी तुम्हाला डायरेक्शन देईल की काय वाचायचं आहे. ओके. चला बेटा, न्यूरल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन याच्यामध्ये जो सगळ्यात टार्गेटेड पार्ट आहे बेटा, ज्याच्यावर क्वेश्चन येतात है ना. ओके. जो क्वेश्चन येणारा पार्ट आहे बेटा, ओके, तो आहे याच्यातला याच्यामधला जो ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स आहे बेटा, जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स आहे. हा जो पार्ट आहे ना, हा याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. आणि मॅक्झिमम टाईम जेव्हा क्वेश्चन येतात तेव्हा याच पार्टवर क्वेश्चन येतात. स्टार्टिंगचा जो पार्ट आहे, ओके, स्टार्टिंगच्या पार्टवर क्वेश्चन तसे कमी येतात. ओके. आणि या पार्टच्या नंतर जे क्वेश्चन येतात ते डायरेक्टली येतात तुमच्या ब्रेनच्या पार्टवर, जसं तुमचं हायपोथॅलॅमस आहे, डायन्सेफेलॉन वगैरे आहेत, त्याच्यावर क्वेश्चन येतात. ठीक आहे. आज जे आपण प्रॉपर डिस्कस करू, ठीक आहे, दॅट इज जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. ओके. नेक्स्ट जो पॉईंट आहे बेटा त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया प्रॉपर है ना, जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. कंडक्शन. ओके. जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे हा. ठीक आहे. पहिला या टॉपिकमध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या ज्या NCERTमध्ये आता नाही आहेत है ना. त्यामुळं मॅक्झिमम जो फोकस या टॉपिकवर राहतो तो याच्यावरच राहतो, जनरेशन अँड कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. ओके. तुम्हाला बेसिक, तुम्ही नीट दिले बेटा, तुम्हाला बेसिक आयडिया तर आहेच की न्यूरॉन काय असतं, ॲक्झॉन काय असतं, ॲक्झोलेमा काय असतं. ठीक आहे. मी डायरेक्टली तुम्हाला मेकॅनिझम सांगतो बेटा. ठीक आहे. मी फर्स्ट लिहितो जनरेशन. ओके. जनरेशन ऑफ इम्पल्स. जनरेशन ऑफ इम्पल्स. ओके. याच्यामधल्या काही स्टेप्स आहेत बेटा, दॅट इज इम्पॉर्टंट. जनरेशन ऑफ इम्पल्स. ओके. हे बघा बरोबर, पहिल्या काही गोष्टी मी लिहितो याच्यामध्ये. फर्स्ट लिहितो मी काही पोटेन्शियल्स. ओके. एक असतं बेटा RMP, रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल, दॅट विल बी -70 मिलीव्होल्ट. ओके. जो दुसरा असतं त्याच्यामध्ये ते सोडियमचं VGC कधी ओपन होतं, ठीक आहे, दॅट इज -55 मिलीव्होल्ट. याच्यामध्ये सोडियमचे चॅनल ओपन होतात. ठीक आहे. त्यानंतर पोटॅशियमचे चॅनल कधी ओपन होतात तर +45 मिलीव्होल्ट. +45 मिलीव्होल्ट. ओके. RMP झालं, सोडियम झालं, पोटॅन्शियल झालं. त्याच्यानंतर बघा ॲक्शन पोटेन्शियल किंवा नर्व इम्पल्स जो असतो, ॲक्शन पोटेन्शियल किंवा नर्व इम्पल्स जो असतो बेटा, ॲक्शन पोटेन्शियल कितीचा असतो तर +30 मिलीव्होल्टचा असतो बेटा. +30 मिलीव्होल्टचा असतो. ठीक आहे. ॲक्शन पोटेन्शियलला +30 मिलीव्होल्टचा असतो. याच्यामधल्या काही बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. आता फर्स्ट बघू आपण रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल. हे कधी असतं तर पोलराइज स्टेटमध्ये असतं. ठीक आहे. पोलराइज स्टेटमध्ये असतं. बघा बेटा, पोलराइज स्टेट आहे. ठीक आहे. पोलराइज स्टेटमध्ये सपोज हा आहे बेटा तुमचा ॲक्झॉन. ठीक आहे. हा ॲक्झॉन आपण ड्रॉ केला बेटा. ॲक्झॉनच्या आउटसाईड असतो बेटा पॉझिटिव्ह चार्ज, जसं की तुम्हाला माहिती आहे. बाहेर जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतं, इज पॉझिटिव्ह चार्ज. इनसाईड असतो बेटा निगेटिव्ह चार्ज. याचे रिझन्स पण आपण बघू. ओके. आउटसाईड चार्ज इज पॉझिटिव्ह, इनसाईड चार्ज इज निगेटिव्ह. ओके. आउटसाईड चार्ज इज पॉझिटिव्ह, इनसाईड चार्ज इज निगेटिव्ह. आउटसाईड आयन इज सोडियम. ओके. आउटसाईड आयन कोणता जास्त असतो? सोडियम. इनसाईड आयन कोणता जास्त असतो? पोटॅशियम. ठीक आहे. इनसाईड आयन जो जास्त असतो दॅट इज पोटॅशियम. ओके. याच्यामध्ये जो पोटॅशियम आयन आहे बेटा, ठीक आहे, हा आउटसाईड का जास्त असतो विल डिस्कस. याच्या इंटरनली असतात बेटा इथं निगेटिव्हली चार्ज प्रोटीन्स. निगेटिव्ह प्रोटीन्स. ठीक आहे. या प्रोटीन्सवर चार्ज असतो निगेटिव्ह. हा जो निगेटिव्ह चार्ज आहे प्रोटीनवरचा, या प्रोटीनवरच्या निगेटिव्ह चार्जमुळं इनसाईड जी मेम्ब्रेन आहे बेटा दॅट विल बी इलेक्ट्रो निगेटिव्ह. ओके. याच्यामध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. ओके. हा निगेटिव्ह चार्ज प्रोटीन असल्यामुळे पण निगेटिव्ह असतो. ह्याचा अजून एक रिझन आहे बेटा, आपण ते लगेच डिस्कस करू. आउटसाईड आयन जो असतो तो सोडियम जास्त असतो, इनसाईड आयन जो असतो तो पोटॅशियम जास्त असतो. आउटसाईड चार्ज जो जास्त असतो तो पॉझिटिव्ह असतो बेटा. ठीक आहे. इनसाईड चार्ज जो असतो तो निगेटिव्ह असतो. ठीक आहे. आता बरोबर, ही रेस्टिंग स्टेट आहे, याच्यामध्ये कुणीही काहीही कंडक्शन करत नाही आहे. ओके. पण त्या स्टेटला पण असे काही गेट असतात बेटा. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो सोडियम गेट अँड पोटॅशियम गेट. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण लीक चॅनल्स डिस्कस नाही करणार आहे. ठीक आहे. लीक चॅनलचा तेवढा इफेक्ट इथं येतही नाही बेटा. ठीक आहे. हे जर तुम्ही डायरेक्ट मेकॅनिझम लक्षात ठेवलात, जे VGCमुळे होतं, व्होल्टेज गेटेड चॅनल्समुळे जे होतं, हे जर मेकॅनिझम लक्षात ठेवलात तर तुमचा कुठलाही क्वेश्चन रॉंग होत नाही. ओके. लीक चॅनल्स तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही जास्त कन्फ्यूज होतात. तुम्ही लीक चॅनल बाजूला ठेवलात तरी चालतं बेटा. ठीक आहे. सध्याच्या कंडिशनला. बाकी तुम्ही मेडिकलला गेल्यानंतर ह्या गोष्टी डिस्कस डिटेलमध्ये करणारच आहेत पुढं. ठीक आहे. हे अजून डिटेलमध्ये तुम्हाला पुढं आहे बेटा. ठीक आहे. सध्या नीटच्या एक्झामसाठी जेवढे NCERTमध्ये दिले नाही तेवढंच नीट करा. ओके.
चला याच्यामध्ये बघा दोन्ही साईडला पण काय असतात तर गेट असतात बेटा, ठीक आहे. हे जे गेट मी ड्रॉ करत आहे बेटा VGC आहे ते व्होल्टेज गेटेड चॅनल्स. ओके VGC मी म्हणतो हा VGC ऑफ सोडियम आहे, ठीक आहे. पुन्हा दुसरा आता बघा हा मी म्हणतो VGC ऑफ पोटॅशियम आहे. VGC कोणाचा आहे, हा पोटॅशियमचा आहे बेटा, ठीक आहे. आपण असं म्हणू शकतो VGC व्होल्टेज गेटेड चॅनल कोणाचा आहे, हा आहे पोटॅशियमचा. ओके सोडियमचे पण VGC असतात, पोटॅशियमचे पण VGC असतात बेटा, व्होल्टेज गेटेड चॅनल्स दोन्ही पण असतात त्याच्यामध्ये, ठीक आहे. व्होल्टेज गेटेड चॅनल्स म्हणजे एका पर्टिक्युलर व्होल्टेजला जे चॅनल ओपन होतात त्यांना म्हणतात VGC. ओके VGC म्हणजे व्होल्टेज गेटेड चॅनल्स. ओके आता बघा याच्यामध्ये रेस्टिंग स्टेटमध्ये हा आहे बेटा. ओके आणि ही कंडिशन असते, याला म्हणतात रेस्टिंग स्टेट. ओके या रेस्टिंग स्टेजमध्ये असतो. आता बघा इनसाइड चार्ज निगेटिव्हचं तुम्हाला मी एक रिझन सांगितलं आणि दॅट इज निगेटिव्ह चार्ज प्रोटीन इनसाइड. आता जे याच्यानंतरचं जे मेन रिझन आहे बेटा, ठीक आहे, आपण ते रिपोलरायझेशनमध्ये बघू, ठीक आहे. रिपोलरायझेशनमध्ये किंवा आपण इथं पण सांगू शकतो, पण ते तिथंच बरोबर बसतं रिपोलरायझेशनच्या वेळेस, ठीक आहे. आता बघा पोलराइज स्टेट आहे ही. ओके आता पोलराइज स्टेटच्या नंतर आपण अजून एक इथं बेटा थ्रेशोल्ड स्टिम्युलस, ठीक आहे, TS देतो. थ्रेशोल्ड स्टिम्युलस हिची व्हॅल्यू असते -55 to -65 मिलीव्होल्ट. ओके या एवढ्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेन्शियल RMP का बरं असतं, ड्यू टू अनइक्वल चार्ज डिस्ट्रीब्युशन, ठीक आहे. सोडियम इथं सोडियमचे गेट कितीला ओपन होता -55 मिलीव्होल्ट. पोटॅशियम कधी ओपन होतं +45 मिलीव्होल्ट. ॲक्शन पोटेन्शियल कधी असतं +30 मिलीव्होल्ट. आणि थ्रेशोल्ड स्टिम्युलसची व्हॅल्यू किती असते -55 to -65 मिलीव्होल्ट. आता थ्रेशोल्ड स्टिम्युलस काय असते, ठीक आहे. थ्रेशोल्ड स्टिम्युलसला आपण म्हणतो मिनिमम स्टिम्युलस रिक्वायर्ड टू जनरेट अँड नर्व इम्पल्स. ओके मिनिमम स्टिम्युलस असली पाहिजे. ओके अजून एक गोष्ट, तुम्ही स्टिम्युलस म्हणजे काय हा पण प्रश्न तुम्हाला येतो. स्टिम्युलस म्हणजे काय असतं बेटा, एनिथिंग दॅट डिस्टर्ब्स युअर नॅचरल स्टेट इज अ स्टिम्युलस. एनिथिंग दॅट डिस्टर्ब्स युअर नॅचरल स्टेट इज अ स्टिम्युलस. काही असू दे, जसं कोणी तुम्हाला कोल्ड ऑब्जेक्ट टच केला, कोणी पॉइंटेड ऑब्जेक्ट टच केला, ठीक आहे, कोणी तुम्हाला चिमटी काढली, ओके कुठलाही किंवा हॉट ऑब्जेक्ट टच केला, तर हे काय स्टिम्युलस आहे. एनिथिंग दॅट डिस्टर्ब्स युअर नॅचरल स्टेट इज अ स्टिम्युलस. ओके चला नेक्स्ट याच्यामध्ये बघू आपण. ही झाली बेटा पोलराइज स्टेट किंवा रेस्टिंग स्टेट. आता याच्यामध्ये जी नेक्स्ट स्टेज आहे बेटा दॅट इज डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन, ठीक आहे. हा जो डिपोलरायझेशनचा पार्ट आहे बेटा, ठीक आहे. डी याच्यामध्ये आपण एक नॉर्मल आपण म्हणू शकतो बेटा डी. ओके डिहायड्रेशन. डिहायड्रेशन म्हणजे काय होतं बेटा, वॉटर निघून जातं. डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे काय बेटा, तिथून CO2 निघून जातो. डिपोलरायझेशन म्हणजे आपण एक्झॅक्टली तसं नाही म्हणू शकत, पण पोल्स इथं चेंज होतात बेटा. डिपोलरायझेशन या स्टेटमध्ये काय होतात तर पोल्स तुमचे चेंज होतात. ओके आता सिंपल गोष्टी बघा बेटा. सपोज हा तुमचा आहे ॲक्झॉन बेटा, है ना, हा आहे ॲक्झॉन. याच्यावर आपण गेट ड्रॉ करू बेटा, है ना. दिस आर गेट्स सोडियम पोटॅशियमचे जे पण असतील ते. असं काही डिफाईन नसतं की सोडियमचंच गेट आहे बेटा, ठीक आहे. सोडियमच्या नंतर पोटॅशियम येऊ असं काही नाही, रँडम असतात गेट सगळे. ओके आता बघा डिपोलरायझेशनमध्ये आपण नॉर्मली बघितलं होतं. ओके पहिलं आपण पोलरायझेशन ड्रॉ करू. आउटसाईड सोडियम जास्त असतो, नॉर्मल कंडिशन, ठीक आहे. इनसाईड तुमचा पोटॅशियम जास्त असतो. याच्यानंतर आपण पुढे डिस्कस करू गोष्टी बाकीच्या, आहे ना, उरलेल्या. इथं कोण जास्त असतो बेटा K+. आउटसाईड चार्ज असतो पॉझिटिव्ह, इनसाईड चार्ज असतो निगेटिव्ह, है ना. इनसाईड चार्ज असतो निगेटिव्ह, आउटसाईड चार्ज असतो पॉझिटिव्ह. ओके हा आहे बेटा, ठीक आहे. आउटसाईड सोडियम जास्त असतो, इनसाईड पोटॅशियम जास्त असतो. ही आपण स्टेज बघितलेली आहे. या स्टेजमध्ये काय होतं ना बेटा, एक येते TS थ्रेशोल्ड स्टिम्युलस. TS थ्रेशोल्ड स्टिम्युलस आली बेटा, ठीक आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थ्रेशोल्ड स्टिम्युलस -55 to -65 मिलीव्होल्ट. ओके जर तुम्ही मागच्या प्रिव्हियस स्लाईडमध्ये बघितलं ना, बघा याच्यामध्ये. ओके सॉरी बघा या स्लाईडमध्ये आपण लिहिलं, ठीक आहे. सोडियमचा पण ओपनिंगचा जो हे बेटा किती -55 मिलीव्होल्ट आहे. आणि जे तुमचं थ्रेशोल्ड स्टिम्युलस आहे ह्याची पण व्हॅल्यू किती आहे -55 to -65 मिलीव्होल्ट, ठीक आहे. आता जर तुम्ही सिम्पल बघितलं बेटा या ठिकाणी, सॉरी कुठे गेलं, हां ह्याच्यामध्ये बघा बेटा हा जो पार्ट आहे, ठीक आहे. जो थ्रेशोल्ड स्टिम्युलस आला आहे त्या थ्रेशोल्ड स्टिम्युलसमुळे कुठले गेट ओपन होतं बेटा, तर सोडियम गेट विल ओपन, है ना. सोडियमचे गेट इथे ओपन होतात. ओके सपोज या ठिकाणी जो सोडियमचा गेट आहे बेटा, हा सोडियमचा गेट झाला ओपन, ठीक आहे. Na गेट ओपन झाला. ओपन झाल्याच्या नंतर सोडियम हा मध्ये रश करेल बेटा, ठीक आहे. मध्ये सोडियम रश करेल. आता मध्ये सोडियम येताना काय घेऊन येईल बेटा Na+, ठीक आहे. आता पुढे बघायचं काय होतं. आता बघा एका ठिकाणी हा Na+ घेऊन आला का, आता एवढ्याच ठिकाणचं बघा बेटा, ठीक आहे. इथं हा Na+ मध्ये घेऊन आलेला आहे बेटा, ठीक आहे. ओके आता एवढ्याच ठिकाणचा विचार करा बेटा, ठीक आहे. जो एवढाच पार्ट आहे, एवढ्याच पार्टचा विचार करा, ठीक आहे. Na+ मध्ये सोडियममध्ये एक प्लस घेऊन आलेला आहे बेटा, ठीक आहे. तर नॉर्मली इथं चार्ज कोणता येईल बेटा प्लस, तर इथं कोणता येईल मायनस. ओके आता याला आपण थोडं प्रॉपर ड्रॉ करू पुढं. बघा इथून मध्ये आला ना सोडियम. ओके सोडियम इथं मध्ये आलेला आहे बेटा. इथं काय आला पॉझिटिव्ह, इथं काय आला बेटा निगेटिव्ह, ठीक आहे. बाकी काय असणार आहे पार्ट बाहेर पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, ठीक आहे.
इथं मध्ये काय असणार आहे निगेटिव्ह 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 है ना, सेम इथं पण सेम तसंच, ठीक आहे. मध्ये काय असणार आहे पॉझिटिव्ह, इथं असणार आहे निगेटिव्ह, मध्ये काय बेटा निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह, बाहेर काय बेटा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, ठीक आहे. आता बरोबर बघा इथं ना चार्ज डिस्टर्बन्स झाला बेटा है ना, सोडियम मध्ये आल्यामुळे Na+ मध्ये आला. याच ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर चार्जेस तुमचे झालेत बेटा चेंज. ओके, चार्जेस काय झाले इथं चेंज. आता जर बरोबर चार्जेस इथं चेंज झालेत है ना, ओके, याच कंडिशनला म्हणतात डिपोलरायझेशन है ना, याच कंडिशनला म्हणतात डिपोलरायझेशन. ओके, आता बघा हळूहळू जसं जसं हा चार्ज पुढे जाईल तसे तसे सोडियमचे गेट ओपन होत जातील. ओके, आणि ॲट द एंड जी कंडिशन फॉर्म होईल ना ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघू. ॲट द एंड काय बघा डिपोलरायझेशनमध्ये जेव्हा आपण बघतो ना, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं बघा, आउटसाईड चार्ज याच्यामध्ये होऊन जातो बेटा निगेटिव्ह, ठीक आहे. ओके, इनसाईड चार्ज होऊन जातो याच्यामध्ये पॉझिटिव्ह. ओके, हा झाला तुमचा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह, इनसाईड चार्ज पॉझिटिव्ह, कारण तो डिस्टर्बन्स आला ना बाकीच्यांना पण तो डिस्टर्ब करतो बेटा, ठीक आहे. आता एक सिंपल या डिस्टर्बन्स, हा जो डिस्टर्बन्स असतो ना बेटा यालाच म्हणतात बेटा ॲक्शन पोटेन्शियल किंवा नर्व इम्पल्स. ओके, आणि या नर्व इम्पल्समुळे बघा काय होतं, मी म्हणतो ॲक्शन पोटेन्शियल इथं जनरेट झालेलं आहे बेटा. ॲक्शन पोटेन्शियल, ॲक्शन पोटेन्शियलची व्हॅल्यू किती दिली बेटा +30 मिलीव्होल्ट दिली आहे ना, +30 मिलीव्होल्ट. आणि या +30 मिलीव्होल्टला कोणते चॅनल ओपन होता, आपण असं स्टार्टिंगला बघितलं होतं बेटा, याच्यामध्ये ओपन होता पोटॅशियमचे चॅनल. ओके, इथं पोटॅशियम चॅनल ओपन झाले बेटा आणि K+ गेला बाहेर है ना. ओके, K+ गेला बाहेर, ऑलरेडी सोडियममध्ये आलेला आहे त्यामुळे हा ॲक्शन पोटेन्शियल बनलेला आहे बेटा, ठीक आहे. आता यानंतरची जी स्टेज होते ना बेटा ती काय होते बघा. ओके, आता बाहेर गेला पोटॅशियम बेटा कारण हाय टू लो फ्लो करतो, मध्ये कोण आहे बेटा सोडियम, मध्ये चार्ज कोणता आहे बेटा पॉझिटिव्ह. ओके, मध्ये चार्ज कोणता आहे बेटा पॉझिटिव्ह है ना, सगळीकडे आता मध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके, बाहेर चार्ज कोणता आहे बेटा बाहेर चार्ज आहे निगेटिव्ह है ना. ही जी कंडिशन आहे ना या कंडिशनला आपण म्हणतो डिपोलरायझेशन, ठीक आहे. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज डिपोलरायझेशन. ही जी कंडिशन आहे हिला आपण म्हणतो डिपोलरायझेशन. हे झालं बेटा डिपोलरायझेशन, ठीक आहे. डिपोलरायझेशनची कंडिशन झाली. ओके, याच्यामध्ये आयन पण रिव्हर्स झाले आणि चार्ज पण रिव्हर्स झाला बेटा, ठीक आहे. आयन आणि चार्ज जर दोन्ही पण रिव्हर्स झालेलं असेल या कंडिशनमध्ये तर काय होतं बघा, या पूर्ण कंडिशनला म्हणतात डिपोलरायझेशन. ओके, पहिला न्यूरॉन पोलराइज स्टेटमध्ये असतो पुन्हा डिपोलराइज होतो. आता जी लास्ट स्टेप आहे बेटा दॅट विल बी रिपोलरायझेशन, ठीक आहे. नेक्स्ट वी विल डिस्कस अबाउट दॅट है ना. ही झाली बरोबर डिपोलरायझेशनची स्टेट. ओके, आता जे आपण नेक्स्ट स्टेप डिस्कस करू दॅट विल बी रिपोलरायझेशन. रिपोलरायझेशन दॅट विल बी रिपोलरायझेशन. आता बघा रिपोलरायझेशनमध्ये काय होतं, आपली पहिली कंडिशन आपण ड्रॉ करून घेऊ बेटा है ना. याच्यामध्ये आउटसाईड आयन कोणता जास्त बेटा K+, इनसाईड आयन कोणता जास्त आहे सोडियम, आउटसाईड चार्ज कोणता बेटा याच्यामध्ये निगेटिव्ह, इनसाईड चार्ज कोणता बेटा पॉझिटिव्ह. हा पॉझिटिव्ह चार्ज झाला बेटा सगळीकडं. ओके, बाहेर चार्ज कोणता असणार आहे बेटा निगेटिव्ह असणार आहे है ना. आता बघा ही जी कंडिशन आहे या कंडिशनला रिव्हर्स करण्यासाठी ना बेटा इथे एक अजून गोष्ट आहे, दॅट विल बी सोडियम पोटॅशियम पंप है ना. दिस इज सोडियम पोटॅशियम पंप, याला मी इथं लेबल करतो, ठीक आहे. सोडियम पोटॅशियम पंप आहे बेटा हा, ठीक आहे. सोडियम पोटॅशियम पंप काय करतो बेटा, ओके, दिस सोडियम पोटॅशियम पंप युजेस 1 ATP. हा 1 ATP वापरतो आणि 3 Na बाहेर फेकतो, 3 Na आउट आणि 2 K+ इन, 2 K+ मध्ये घेतो बेटा, ठीक आहे. म्हणजे इथून बाहेर काय फेकायला लागला, हा फेकायला लागला बेटा सोडियम है ना, आणि मध्ये काय घ्यायला लागला बेटा हा पोटॅशियम है ना. ओके, Na+, आणि Na+ बाहेर किती फेकायला 3, मध्ये K किती घ्यायला 2. ओके, बरोबर. या कंडिशनमुळे काय होतं बघा, एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या, बाहेर किती Na चाललेत बेटा बाहेर चालले त्याच्यामध्ये 3 Na. 3 Na सोबत किती प्लस चाललेत 3+ चाललेत बेटा. जर 3+ बाहेर जातील ओके आणि 2 K+ सोबत किती प्लसमध्ये येतील 2+. ओके, सिंपल आपल्याला समजायला बेटा की एक पॉझिटिव्ह चार्ज प्रत्येक वेळेस बाहेर जास्त चालला आहे. एक पॉझिटिव्ह चार्ज जर बाहेर जात असेल तर बाहेर कोणता चार्ज वाढेल बेटा, ओके, बाहेर वाढेल याच्यामध्ये इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नेचर. ओके, यालाच आपण खाली ड्रॉ करू बेटा. याच्यामध्ये बघा बाहेर चार्ज कोणता वाढेल, आता बाहेर चार्ज जर तुम्ही बघितला बेटा, ठीक आहे, बाहेर जो चार्ज वाढेल याच्यामध्ये तो वाढणारा चार्ज आहे बेटा याच्यामध्ये पॉझिटिव्ह, ठीक आहे. तर आउटसाईड काय येईल बेटा पॉझिटिव्ह, ठीक आहे. ओके, आउटसाईड आयन कोणता जास्त होईल बेटा सोडियम, इनसाईड काय येईल निगेटिव्ह. जेवढं बाहेर पॉझिटिव्ह असेल तेवढं जास्त मध्ये काय असेल निगेटिव्ह. हे दुसरं रिझन आहे बेटा, ठीक आहे. मी जे म्हणलं होतं तुम्हाला की सेकंड रिझन जे आहे याचं ते नंतर तुम्हाला सांगण्यात येईल है ना. तर मध्ये जो चार्ज आहे बेटा दॅट विल बी निगेटिव्ह. ओके, आणि इथं जो मध्ये आयन आहे बेटा तो कोणता झाला K+ जास्त झाला. या कंडिशनला म्हणतात बरोबर रिपोलरायझेशन. ओके, या कंडिशनला काय म्हणतात रिपोलरायझेशन. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज रिपोलरायझेशन. री म्हणजे पुन्हा, ठीक आहे. पुन्हा काय झालं बेटा याच्यामध्ये पोलरायझेशन झालं है ना. न्यूरॉन तुमचा काम कसा करतो बघा, ठीक आहे. पहिलं काय होतं याच्यामध्ये, पहिलं होतं पोलरायझेशन. ओके, पोलरायझेशन.
पोलरायझेशन झालं बेटा. ओके, त्यानंतर थ्रेशोल्ड स्टिम्युलस आली, काय झालं डिपोलरायझेशन. डिपोलरायझेशन आणि डिपोलरायझेशनच्या नंतर काय होणार बेटा रिपोलरायझेशन. इथं काय होणार बेटा रिपोलरायझेशन. हा जो आहे ना बेटा हे पूर्णपणे बघा न्यूरॉन पहिल्यांदा पोलराइज स्टेटमध्ये असतो, तिथून जातो डिपोलराइज स्टेटमध्ये, डिपोलराइजमधून कुठे येतो बेटा रिपोलराइज स्टेटमध्ये. ठीक आहे. ओके, म्हणजे जो डिपोलराइज झाला आहे तर तो काय होत जाणार आहे रिपोलराइज है ना. ओके, स्टेप वाईज होतं पोलरायझेशन, डिपोलरायझेशन, त्यानंतर काय बेटा रिपोलरायझेशन. ओके, आणि याच कंडिशनला ही जी 3 स्टेप आहेत बेटा याच्यामध्ये आपण सांगतो जनरेशन ऑफ इम्पल्स. ओके, याच्यानंतरची जी स्टेप असेल दॅट विल बी कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. दॅट विल बी कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. आता बरोबर कंडक्शनचा काय बघा, कंडक्शन ऑफ नर्व इम्पल्स. ठीक आहे, कंडक्शनमध्ये जर बघितलं तर आपण ना याच्यामध्ये फक्त एक सांगतो की फक्त सोडियमचाच चॅनलचा आपण इथं यूज करतो बेटा. ठीक आहे, आता मी जेवढे चॅनल इथं ड्रॉ करत आहे इथं इथं ठीक आहे, इथं जे पण मी चॅनल ड्रॉ करत आहे बेटा दे ऑल आर सोडियम चॅनल्स. ओके, सोडियम चॅनल्स आहेत बेटा. ठीक आहे, आणि मी असं म्हणतो की हे 3 पॉईंट आहेत. ओके, हा पॉईंट ए आहे, हा आहे पॉईंट बी आणि हा आहे पॉईंट सी. ठीक आहे, 3 पॉईंट याच्यामध्ये आहेत बेटा. आता मी म्हणतो की या सोडियमच्या चॅनलजवळ आली बेटा TS थ्रेशोल्ड स्टिम्युलस आली है ना. आणि आता एक हायपोथेटिकल सिच्युएशन समजून घ्या बेटा की प्रत्येक ठिकाणी जे सोडियम आहेत ना ते 100 आहेत. ओके, हे मी समजण्यासाठी सांगत आहे बेटा. मी जे लिहित आहे ना हे कंपल्सरी 100% खरं आहे असं मी म्हणत नाही आहे. हे 100 सोडियम तुम्ही सगळीकडे कन्सिडर करा. ठीक आहे, तुम्हाला समजायला सोपं जातं. हे 100 म्हणजे 100च आहेत की तर नाही है ना. हे किती आहेत कुणी मोजले नाहीत आतापर्यंत है ना. ओके, आपण एक आपल्याला समजून सांगण्यासाठी आपण हे घेतात की प्रत्येक सोडियमच्या चॅनलजवळ किती सोडियम आहेत बेटा 100 सोडियम आहेत. 100 सोडियम्स आर देअर. ओके, आता बरोबर थ्रेशोल्ड स्टिम्युलस आली. थ्रेशोल्ड स्टिम्युलस आल्याच्या नंतर हे सोडियमचं गेट ओपन झालं. सोडियमचं गेट जसं ओपन झालं बेटा तसं मध्ये कोण रस झाला सोडियम है ना. ओके, आता किती रस झाला बघा इथला रस झाला मध्ये तर मी काय म्हणतो याच्यामध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये 100 होते ना 90 सोडियममध्ये आले बेटा. ठीक आहे, ओके 90 सोडियम इथं मध्ये आलेले आहेत. ओके, आता बरोबर आपण ना 2 ठिकाणी कम्पेअर करणार आहेत है ना. ओके, मी असं लिहितो ॲट पॉईंट ए. ओके, ए आणि बी मध्ये आपण कम्पेअर करतो बेटा. ठीक आहे, ए आणि बी मध्ये. ठीक आहे, ओके, याच्यामध्ये पण इनसाईड आणि आउटसाईड, इनसाईड आणि आउटसाईड. ओके, इनसाईड आणि आउटसाईड. आता बघा चार्ज कसा फ्लो करतो. ठीक आहे, जर तुम्ही आउटसाईड म्हटलात बेटा तर आउटसाईड सोडियम कुठे जास्त आहेत बीवर, तर मला सांगा फ्लो कसं करेल बी कडनं ए कडं है ना. फ्लो ऑफ सोडियम कुठून कुठं होईल बेटा बी पासून ए पर्यंत सोडियमचा फ्लो होईल. इनसाईड सोडियम तसा पण कमी असतो तर इनसाईड सोडियम कुठून कुठं फ्लो करेल ए टू बी. ठीक आहे, तर मी असं म्हणतो इनसाईड सोडियम जो फ्लो करत आहे तो कुठून कुठं फ्लो करत आहे बेटा ए टू बी है ना. आणि आउटसाईड जो फ्लो करत आहे तो कसा करत आहे बी टू ए है ना. 2 साईडने हे फ्लो करत आहेत. ओके, ए टू बी आणि बी टू ए. इट इज लाईक अ क्लोज सर्किट यू नो है ना. इट इज लाईक अ क्लोज सर्किट. याच्यामध्ये बघा थ्रेशोल्ड स्टिम्युलस आली 100 सोडियम इथं होते पहिले. ठीक आहे, हा ओपन झाल्यामुळे बरेच सोडियम म्हणजे 90 सोडियममध्ये आले असं आपण म्हणू बेटा. ठीक आहे, 90 सोडियममध्ये आले. जर ए आणि बीमध्ये तुम्ही आउटसाईड कम्पेअर केलं बेटा ठीक आहे तर बीवर सोडियम जास्त आहे तर बी कडनं सोडियम ए कडे येतील है ना. आणि ए आणि बीमध्ये इनसाईड जर कम्पेअर केलं तर इथं सोडियम कुठे जास्त आहेत बेटा एवर तर ए कडनं बी कडे जातील बेटा. ठीक आहे, आता बी आणि सीमध्ये जर कम्पेअर तुम्ही केलात बेटा ठीक आहे ए आणि बी मी फर्स्ट देतो ए आणि बीमध्ये कम्पेअर केलं आपण. आता आपण करतो बेटा बी अँड सीमध्ये कम्पेअर. ठीक आहे, बी आणि सीमध्ये त्याच्यामध्ये पण आउट आणि इन. आउटसाईड जर बघितलं तुम्ही बी आणि सीमध्ये बेटा ठीक आहे तर बघा इथले सोडियम इकडे गेलेत म्हणजे मला सांगा सीवर सोडियम जास्त आहेत बीवर सोडियम कमी आहेत. हा असा फ्लो करेल येस ऑर नो. येस. ओके, इथलं गेट ओपन झालं इथं सोडियममध्ये आला बेटा है ना. इथला सोडियम इथून इथं फ्लो करेल बेटा है ना. तर आपण काय म्हणू बेटा आउटसाईड कसा फ्लो करत आहे तो सी टू बी, सी टू बी आणि इनसाईड कसा फ्लो करत आहे बी टू सी. ठीक आहे, म्हणजे बघा याच्यामध्ये इट इज लाईक अ क्लोज सर्किट. म्हणजे मी असं म्हणतो एवरनं इम्पल्स गेला बीवरनं इम्पल्स केला बेटा सीवर आणि असाच इम्पल्स हा ट्रॅव्हल करत राहतो बेटा है ना. याला म्हणतात कंडक्शन ऑफ इम्पल्स. ओके, आता कंडक्शन पण 2 टाईपचं असतं बेटा है ना. कंडक्शन पण याच्यामध्ये 2 टाईपचं असतं. एक असतं नॉर्मल कंडक्शन, एक असतं साल्टेटरी कंडक्शन. साल्टेटरी जे आपण नॉर्मल बघितलं ते आता बघितलं आपण साल्टेटरी. साल्टेटरी कंडक्शन याच्यामध्ये इम्पल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडी मारत जातो बेटा. ठीक आहे, साल्टेटरी कंडक्शन. सपोज हा एक ॲक्झॉन आहे बेटा. ओके, दिस इज ॲक्झॉन आणि ॲक्झॉनवर ना एक हे असतं बेटा तुम्हाला तर माहिती आहे मायलिन शीत राहतं है ना. मायलिन शीत राहतं. दिस इज मायलिन शीत. वी कॅन से दिस इज मायलिन शीत.
ओके, दिस इज मायलिन शीथ. ओके, आता बघा मायलिन शीथवर ना, मायलिन शीथवर कुठलाही चार्ज नसतो. मायलिन शीथ ॲक्ट्स ॲज अ इन्सुलेटर, राईट. आता बघा इन्सुलेटर म्हणून काम करतो. हा मी म्हणतो इथं प्लस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे जिथं ब्रोकन आहे, जिथं नोड्स ऑफ रॅनवेअर आहेत ना पोरो, तिथं चार्जेस असणार आहेत, है ना. जिथं नोड्स ऑफ रॅनवेअर आहे तिथंच काय असणार आहेत बेटा, चार्जेस असणार आहेत. ठीक आहे. तर इम्पल्स हा इथनं उडी मारतो इथं, ठीक आहे, इथनं उडी मारतो इथं, ओके, इथनं उडी मारतो इथं, इथनं उडी मारतो इथं, ठीक आहे. इथनं नंतर बघा वन नोड ऑफ रॅनवेअर टू अनदर नोड ऑफ रॅनवेअर, ठीक आहे. मी याला म्हणतो नोड ऑफ रॅनवेअर, नोड ऑफ रॅनवेअर म्हणजे कुठून कुठं, एकापासून दुसरीकडं, है ना. म्हणजे बघा एका नोडपासून दुसऱ्या नोडपर्यंत जर हा उड्या मारत जात असेल बेटा, तर याच्यामध्ये काय होणार आहे, याच्यामध्ये जो तुम्हाला हे आपण असं म्हणू की जो कंडक्शनचा टायमिंग आहे बेटा, ठीक आहे, तो फास्ट होणार आहे. तर मोड्स जिथं पण हे असतात मायलिनेटेड न्यूरॉन तिथं असतं फास्ट कंडक्शन, फास्ट कंडक्शन, ठीक आहे. इथं कंडक्शन हे खूप जास्त फास्ट होतं ॲज कम्पेअर टू नॉर्मल न्यूरॉन्स. नॉर्मल न्यूरॉनमध्ये कंडक्शन एवढं फास्ट होऊ शकत नाही बेटा, ठीक आहे. त्याला म्हणतात आपण सॅल्टेटरी कंडक्शन. ओके, तर बेटा मला वाटतं की इनफ पार्ट याचा आपण कवर केलेला आहे, ठीक आहे. बघा ही जी डायग्राम तुम्हाला दिली ना, या डायग्रामवरच तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात पूर्व, है ना. ही पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. बघा या डायग्राममध्ये मी तुम्हाला सांगितलं ना ए आणि बी, है ना, तो हाच पॉईंट आहे बेटा. बघा आउटसाईड चार्ज कसा या साईडनं फ्लो करत आहे, इनसाईड या साईडनं असा इकडं फ्लो करत आहे बेटा, ठीक आहे. आणि हे महत्त्वाचं आहे. ओके, याच्यावर क्वेश्चन मॅक्झिमम टाईम तर येतात बेटा, ठीक आहे. ओके, आता अजून बघा वर पूर्ण हा बीट मी मॅक्झिमम कवर करण्याचा प्रयत्न तर केलेला आहे बेटा, ठीक आहे. आता जो सिनॅप्सचा पार्ट आहे बेटा, ठीक आहे, हा पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये ब्रीफ करतो. हा बघा हा ॲक्झॉन टर्मिनल आहे. ओके, ही डायग्राम अशी खूप वेळा विचारली गेली आहे आणि जो तुमचा नीटचा आताचा पेपर होता ना त्याच्यामध्ये तर काही मला डायग्राम दिसली नाही कुठं, है ना. होऊ शकतं की जो नेक्स्ट पेपर आता काढतील बेटा त्याच्यामध्ये डायग्राम वगैरे असू शकतात मे बी, है ना. ओके, तर हा याच्यामध्ये नर्व एंडिंग आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बघा हा ॲक्झॉन टर्मिनल आहे. ओके, याच्यामध्ये जो सिनॅप्सचा पार्ट आहे बेटा, सिनॅप्सचा पार्ट आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या, प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेन, पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेन आणि सिनॅप्टिक क्लेफ्ट. ओके, आणि हे जे आहेत बेटा याला आपण वेसिकल असं म्हणतो बेटा, ठीक आहे. हे जे आहेत तुमचे सिनॅप्टिक वेसिकल्स आहेत. ओके, सिनॅप्टिक वेसिकल्समध्ये असतो न्यूरो ट्रान्समीटर, आणि हा जो न्यूरो ट्रान्समीटर मॉलिक्यूल आहे ना बेटा, हा न्यूरो ट्रान्समीटर मॉलिक्यूल या प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनपासून पोस्ट सिनॅप्टिक मेम्ब्रेनचे जे चॅनल्स आहेत इथपर्यंत इम्पल्स पाठवण्याचं काम करतो हा, ठीक आहे. इथपर्यंत इम्पल्स तो पाठवण्याचं काम करतो. आपण खूप महत्त्वाचा पार्ट आहे बेटा. एक लक्षात घ्या, इथं कॅल्शियमचे चॅनल असतं बेटा, ठीक आहे. हे कॅल्शियमचे चॅनल इथून वर मूव्ह करता, ठीक आहे, आणि हे बाइंड कॅल्शियम इथं बाइंड करतो बेटा कोणासोबत, या वेसिकलसोबत. या वेसिकलसोबत कॅल्शियम बाइंड झाला की हे वेसिकल इथं फ्युजन दाखवले बघा, फ्युजन इन्सर्टिन आहे ना, हे फ्युजन होतं प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनसोबत, आणि प्री सिनॅप्टिक मेम्ब्रेनसोबत फ्युजन झालं की जे पण तुमचं असेल ते सगळं रिलीज होतं कशामध्ये, सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये. आणि सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज झाल्याच्या नंतर हा काय करतो, जो पुढचा चॅनल आहे त्याला ओपन करण्याचं काम करतो बेटा. जो पुढचा चॅनल आहे तो कोणता बेटा, ठीक आहे, तर तो सोडियमचा चॅनल असणार आहे. ओके, आणि कॅल्शियममध्ये काय येतात, कारण सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये कॅल्शियम जास्त असतात बेटा, ठीक आहे. चला याच्यामध्ये नेक्स्ट जाऊ तर आपण. ओके, सेंट्रल न्यूरल सिस्टीममध्ये याच्यामध्ये जर तुम्ही मेन पार्ट जर कुठला फोकस करायचा असेल तुम्हाला तर हा हायपोथॅलॅमसचा पार्ट करा बेटा. लिम्बिक सिस्टीम जो इमोशनल ब्रेन आहे आपला, है ना, याच्यावर तुम्ही एकदा वाचून जावा. आणि या टॉपिकबद्दल मी सांगतो जेवढं NCERT दिले तेवढंच वाचून जायचं, तसं तुम्हाला माहीत पण आहे ही गोष्ट. ओके, आता चला बेटा विल डिस्कस अबाउट नेक्स्ट टॉपिक नाव. ओके, केमिकल कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. ओके, बघा केमिकल कोऑर्डिनेशन अँड इंटिग्रेशन हा जो तुमचा पार्ट आहे, या टॉपिकवर मॅक्झिमम टाईम जे क्वेश्चन येतात ना बेटा ते येतात कंपॅरेटिव्ह क्वेश्चन्स, ठीक आहे, किंवा डिसऑर्डर्सवर क्वेश्चन येतात. खूप छोट्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीवर तुमचे क्वेश्चन येऊ शकतात बेटा, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्हाला मेन एकच बीट मी कवर करू शकणार आहे, है ना. ओके, हे तुम्हाला बाकीच्या गोष्टी तर माहिती आहेत, एंडोक्राइन ग्लँड काय आहेत, एक्झोक्राइन ग्लँड काय आहेत, है ना. याच्यामध्ये जे क्वेश्चन मिसलेनियस येतात पूर्व, मिसलेनियस क्वेश्चन ते येतात तुमच्या या सिस्टीमवर, ठीक आहे. जे तुमची ही जी सिस्टीम आहे तुमची पोर्टल सर्क्युलेशन, या पोर्टल सर्क्युलेशनवर पण क्वेश्चन येऊ शकतात. लेबलिंग वगैरे विचारू शकतात बेटा. आतापर्यंत कधी नाही मॅक्झिमम टाईम विचारलं. ओके, डायग्रामच्या फॉर्ममध्ये कधी नाही विचारलं, बाकीच्या फॉर्ममध्ये ते विचारतात. पोर्टल सर्क्युलेशनचा क्वेश्चन तुमच्या आताच्या एक्झाममध्ये पण होता बेटा, ठीक आहे. ओके, तर बघा याच्यामध्ये जे क्वेश्चन येतात तुमचे, ठीक आहे, मॅक्झिमम तुमच्या डिसऑर्डर्स होतात. एकदा रिवाईज करून जावा फक्त, जास्त कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही आहे ही, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जे क्वेश्चन येतात ना बेटा, याच्यामध्ये जे क्वेश्चन मॅक्झिमम येतात ते तुमचे येतात ह्याच्यावर PTH आणि TCT, ठीक आहे. बघा PTH जो पॅराथार्मोन आहे आणि जो थायरोकॅल्सिटोनिन आहे बेटा, ठीक आहे. PTH आणि TCT जर तुम्ही कम्पेअर, बघा एक साईडला तुम्ही काय करा, एक साईडला लिहा असा PTH है ना, PTH पॅराथार्मोन, आणि एक साईडला लिहा TCT. ओके, TCT थायरोकॅल्सिटोनिन.
PTH पॅराथर्मोन आणि थायरोकॅल्सिटोनिन या दोघांचं काय काम आहे बघा. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे बेटा. ह्याच्यात काय बघा, PTH हा कोण सिक्रेट करतं, पॅराथायरॉइड, ठीक आहे. आणि हे काय बघा, इन्क्रीज लेवल इन द ब्लड. ओके, हा काय करतो बघा, ब्लडमध्ये PTH जो आहे तुमचा, हा ब्लडमध्ये कॅल्शियमची लेवल वाढवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बघा दोन गोष्टी असतात, एक असतं बोन, ओके दिस इज बोन, आणि ही आहे बेटा ब्लड वेसल. ठीक आहे, ही आहे ब्लड. म्हणजे हा बोनपासून ब्लडकडे घेऊन जातो बेटा कोणाला, कॅल्शियमला. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो हायपर कॅल्शियमिक हॉर्मोन, है ना. हा काय करतो बघा, ते दिलं पण असेल त्यांनी, है ना. स्टिम्युलेट प्रोसेस ऑफ बोन रिसप्शन, डिसोल्युशन, डिमिनरलायझेशन. PTH स्टिम्युलेट रिअब्सॉर्प्शन कॅल्शियम बाय रिनल ट्यूब्यूल, इन्क्रीजेस कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन इन द डायजेस्टिव्ह. आता कॅल्शियमचा जो फ्लो आहे बेटा, ठीक आहे, हा कॅल्शियमचा फ्लो खूप महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये जो बोनकडनं ब्लडकडे चालला आहे ना बेटा कॅल्शियम, हा बोनला काय करणार आहे, वीक बनवू शकतो बोनला. ठीक आहे, जर आपला डायटरी कॅल्शियम कमी असेल तर. ओके, आणि जर कॅल्शियम आपल्या बॉडीमध्ये कमी झालं तर काय होतं, आपण त्याला म्हणतो बेटा टिटॅनस किंवा टिटिनी, है ना. म्हणजे इथं बोनपासून ब्लडकडे कॅल्शियम मूव्ह करतो, जो TCT आहे बेटा. ठीक आहे, TCT काय करतो, हा जो कॅल्शियम आहे ना बेटा, हे सगळं मेंटेन करण्यासाठी हा ब्लडपासनं बोनकडं कॅल्शियम मूव्ह करवतो बेटा. ठीक आहे, तर हा काय करतो, कॅल्शियम लेवल इन द ब्लड डिक्रीज करतो, आणि हा काय करतो, कॅल्शियम लेवल ही ब्लडची इन्क्रीज करतो. यालाच म्हणतात हायपर कॅल्शियमिक, यालाच म्हणतात हायपो कॅल्शियमिक. असे जे कम्पॅरेटिव्ह क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार 100%. ठीक आहे, ओके. आणि हे महत्त्वाचा पार्ट आहे बेटा जो तुमचा आहे. त्याच्यानंतर थायमसची जी पोझिशन आहे ना बेटा, थायमसच्या पोझिशनवर पण क्वेश्चन खूप वेळा विचारले जाऊ शकतात. ओके, कारण याच्यामध्ये जी पोझिशन त्यांनी दिली बेटा, ही थोडीशी असं वाटतं की यार, म्हणजे याच्यावर तुम्ही थोडंसं ॲम्बिग्युअस करू शकतात त्या क्वेश्चनला. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये पोरव, ठीक आहे, जो ॲड्रिनल ग्लँडचा पार्ट आहे ना, ॲड्रिनल ग्लँडचा पार्ट, ठीक आहे, ॲड्रिनल ग्लँडच्या पार्टमध्ये त्यांनी हे दिले बघा, म्हणजे लेअर दिले तिच्या. ठीक आहे, कॉर्टेक्समध्ये त्यांनी दिले ग्लोमेरुलोसा, फॅसिक्युलेट आणि रेटिक्युलॅरिस. ठीक आहे, जो ॲड्रिनल तुमचा कॉर्टेक्सचा पार्ट आहे, कॉर्टेक्समध्ये 3 लेअर दिले त्यांनी, GFR, ग्लोमेरुलोसा, फॅसिक्युलेट आणि रेटिक्युलॅरिस. त्यातली प्रत्येक लेअर एक टाईपचा कॉर्टिकॉइड सिक्रेट करते, मिनरल कॉर्टिकॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि सेक्स कॉर्टिकॉइड. याच्यामध्ये मिनरल कॉर्टिकॉइड जे आहेत बेटा, ठीक आहे, आपण मिनरल कॉर्टिकॉइडमध्ये सांगतो अल्डोस्टेरॉन आहे बेटा, है ना, मिनरल कॉर्टिकॉइड. तर अल्डोस्टेरॉनचं जे फंक्शन आहे ते लक्षात घ्या पहिलं. ओके, ते लक्षात घ्या. त्यानंतर जो तुमचा हे ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइडमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बेटा कॉर्टिसोल, है ना. व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॉर्टिसोल, कॉर्टिसोलचं जे रिलेशन इम्युनिटीसोबत आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे बेटा. ठीक आहे, बघा याच्यामध्ये दिलं आहे त्यांनी कॉर्टिसोलचं, है ना. ओके, बघा कॉर्टिकॉइड्स त्यांनी दिलेत. याच्यामध्ये जो ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे बेटा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॉर्टिसोल, है ना. जो तुमचा कॉर्टिसोल इथे दिला आहे त्यांनी, कॉर्टिसोलला एकदम प्रॉपर तुम्हाला वाचून जाण्याची गरज आहे बेटा. ठीक आहे, कॉर्टिसोल म्हणजे कसं काय करतो, ह्याचा का इम्युन सिस्टीमवर काय याचा इफेक्ट आहे. ठीक आहे, स्ट्रेसमध्ये याचा काय इफेक्ट आहे, RBC प्रोडक्शनवर काय इफेक्ट आहे, ह्यांनी दिले बघा इन्साइट. ओके, याच्यात कन्सेप्ट काही नाही, पण हे वाचून जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, हा पूर्ण पार्ट एवढा. RBC प्रोडक्शन स्टिम्युलेट करतं का कमी करतं, ठीक आहे, तर स्टिम्युलेट करतं बेटा. आणि या तिघांचे पण कामं जे फंक्शन आहेत त्यांचे फंक्शन झाल्याच्या नंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या बेटा. ठीक आहे, याचे फंक्शन कंप्लीट झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यांच्या डिसऑर्डर आहेत बेटा. डिसऑर्डरमध्ये ना प्रत्येकाचे सिम्पटम तुम्हाला सेम वाटतं, है ना. एक हायपोवाला, एक हायपरवाला, एक हायपोसिक्रेशन, एक हायपर सिक्रेशन, या दोघांच्या पण गोष्टी बेटा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जसं याच्यामध्ये आपण बघा ग्लुकोजचं मेटाबॉलिझममध्ये आपण इन्सुलिन सांगतो बघा, इन्सुलिन सांगतो, ग्लुकॅगॉन सांगतो आणि कॉर्टिसोल सांगतो. ठीक आहे, कॉर्टिसोल जो आहे हा ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे, जो कोण सिक्रेट करतं बेटा, हा सिक्रेट करतो तुमचा ॲड्रिनल कॉर्टेक्स. आणि जो पँक्रियाचा पार्ट आहे बेटा, ठीक आहे, पँक्रियाचा पार्ट ज्याला आपण आयलेट्स ऑफ लँगरेन्स असं म्हणतो, पँक्रियाच्या पार्टमध्ये ज्या सेल्स आहेत अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा सेल्स. ओके, त्याच्यामध्ये अल्फा सेल असतील त्या तुमच्या समजा अल्फा सेल सिक्रेट जो तुमचा ग्लुकॅगॉन आहे बेटा. ठीक आहे, बीटा सेल सिक्रेट इन्सुलिन आहे. ओके, जे त्यांचे काम आहेत ना, ओके, ह्या ग्लुकोकॉर्टिकॉइडचे कामं त्यांच्यापेक्षा थोडे वेगळे आहेत. तर हे तुम्हाला कॉर्टिसोलबद्दल मॅक्झिमम गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे बेटा. ग्लुकोज मेटाबॉलिझम म्हणलं की फक्त ग्लुकॅगॉन आणि इन्सुलिन आहे असं नाही होत, है ना. त्याच्यामध्ये कॉर्टिसोलचा पण बराच हिस्सा आहे, आणि कॉर्टिसोल बाकीच्या गोष्टींमध्ये पण काम करतं बघा. इम्युनिटी हे सप्रेस करतं. ओके, त्याच्यामध्ये आणि स्टिरॉइड हे जे हार्मोन आहे हे स्टिरॉइडल हार्मोन आहे बेटा. ठीक आहे, चला याच्यामध्ये पँक्रियाचा पण पार्ट दिला, ह्या दोघांना लिंक करून अभ्यास करायचा तुम्हाला. ठीक आहे, बघा याच्यामध्ये जे आपण शिकणार आहेत ना बेटा, ठीक आहे, आपण जे डिस्कस प्रॉपर करणार आहे त्याच्यामध्ये ते आपण डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. ठीक आहे, बघा याच्यामध्ये मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शन जर तुम्ही बघितलात त्यांनी काय दिले बघा, मेकॅनिझम ऑफ हार्मोन ॲक्शनमध्ये यांनी पहिली गोष्ट तर जो केमिकल नेचर आहे हॉर्मोनचा त्याच्यावर डिपेंड करतं की ॲक्शन कशी होईल बेटा. ठीक आहे, बघा यांनी दिलेत पहिले जे हॉर्मोन दिलेत हे पेप्टाईड दिलेत बेटा, पेप्टाईड पॉलिपेप्टाईड, म्हणजे ज्यांचं केमिकल नेचर प्रोटीन आहे बेटा, जे वॉटर सोल्युबल आहेत, है ना. ओके, इन्सुलिन, ग्लुकॅगॉन, पिट्युटरी हार्मोन, हायपोथॅलेमिक हार्मोन. स्टिरॉइड जे आहेत बेटा ते कोण आहेत, कॉर्टिसोल आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, इस्ट्राडायोल आणि काय बेटा प्रोजेस्टेरॉन आहे. ठीक आहे, या ज्या गोष्टी आहेत. त्यानंतर आयडोथायरोनिन,
थायरॉइडचे हार्मोन्स सगळ्यात महत्त्वाचे आहेत बेटा इथं, ठीक आहे. थायरॉइड हार्मोन्स आर एक्सेप्शन, तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवा जे आहेत ना थायरॉइड हार्मोन्स, ठीक आहे, एक्सेप्शन आहेत बेटा हे इथं, एक्सेप्शन. ओके बघा, अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह आहे ते, है ना. थायरॉइड हार्मोन्स आर अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह. ओके, जरी अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्ह जरी असले बेटा थायरॉइड हार्मोन्स, ठीक आहे, आयडोथायरॉइड. बघा जो तुमचे थायरॉइड हार्मोन्स आहे त्याच्यामध्ये T3 आणि T4 येतो तुमचा, है ना. T3 आणि T4 येतो बेटा, ठीक आहे. T3 T4 आणि TSH. ओके, हे जे थायरॉइड हार्मोन्स आहेत ना बेटा हे डायरेक्टली क्रॉस करू शकतात मेम्ब्रेन, है ना. ओके, यांचं केमिकल नेचर वेगळं आहे पण यांची जी पोलॅरिटी ती वेगळी बेटा, ठीक आहे. अमायनो ॲसिड डेरिव्हेटिव्हमध्ये एफिनेफ्रिन, नॉर एफिनेफ्रिन हे पण येतात बेटा, ठीक आहे. याला जे तुमचे हे आहेत बेटा आयडोथायरॉइड ज्यांना आपण म्हणतो थायरॉइड हार्मोन बेसिकली म्हणाल तुम्ही, ठीक आहे. थायरॉइड हार्मोनचा केमिकल नेचर वेगळा आहे आणि त्यांचा ॲक्शन जे आहे ते वेगळं आहे बेटा, ठीक आहे. आता जेव्हा पण आपण म्हणतो ना बेटा, बघा सिंपल एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन आपण नेक्स्ट डिस्कस करू. मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन, हॉर्मोन ॲक्शन. मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन जे आहे ना बेटा इट डिपेंड्स ऑन अ थिंग. ओके, हे सगळ्यात पहिली गोष्ट हे कशावर डिपेंड आहे बघा, मेकॅनिझम ऑफ हॉर्मोन ॲक्शन हे बेटा केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन, केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन, केमिकल नेचर ऑफ हॉर्मोन. ओके, नेचर ऑफ हॉर्मोन. ओके, यांचा रिसेप्टर कुठं असणार आहे, एक्स्ट्रा सेल्युलर असणार आहे का इंट्रा सेल्युलर असणार आहे हे डिपेंड करतं बेटा, ठीक आहे. कारण बघा एक सिंपल समजा ही लिपिड बायलेअर आहे बेटा, ठीक आहे. सपोज दिस इज लिपिड बायलेअर जे त्यांनी दिली आहे, है ना. ही लिपिड बायलेअर आहे बेटा. आता मला सांगा बेटा हे लिपिड बायलेअर आहे, है ना. लिपिड बायलेअर आहे म्हणजे बेटा याच्यामध्ये लिपिड कंटेंट आहे, है ना. लिपिड कंटेंट याच्यामध्ये आहे. आता तुम्हाला एक कन्सेप्ट माहिती बेटा, लाईक डिझॉल्व्स लाईक. ओके, जे स्टिरॉइडल हार्मोन असणार आहेत बेटा, स्टिरॉइडल हार्मोनचा सगळ्यात बेसिक जो पार्ट आहे बेटा, ठीक आहे. स्टिरॉइड्स आर ऑल्सो फॅट, अ टाईप ऑफ फॅट, है ना. स्टिरॉइड्स जे स्टिरॉइडल नेचरचे हॉर्मोन आहेत बेटा याच्या सॉरी जे स्टिरॉइडल नेचरचे हॉर्मोन्स आहेत, ओके, ते हॉर्मोन्स बघा इझिली या मेम्ब्रेनला क्रॉस करू शकतात जे स्टिरॉइडल नेचरचे हॉर्मोन्स आहेत. ओके, एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या बेटा, सपोज हा न्यूक्लियसचा पार्ट आहे, हा न्यूक्लियसचा पार्ट आहे बेटा, ठीक आहे. ओके, हा न्यूक्लियसचा पार्ट आहे, थोडा मोठा न्यूक्लियस ड्रॉ करू, छोटा झाला खूपच. ओके, सपोज दिस इज अ पार्ट ऑफ न्यूक्लियस. ओके, हा न्यूक्लियसचा पार्ट आहे. आता बरोबर इथं जर मी म्हणलं की जे एखादा हॉर्मोन आहे तुमचा, ठीक आहे, हा कोणता हॉर्मोन आहे, मी म्हणतो बेटा टेस्टोस्टेरॉन आहे, ठीक आहे. टेस्टोस्टेरॉन आहे, टेस्टोस्टेरॉन. आज जो टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन आहे बेटा, ठीक आहे. टेस्टोस्टेरॉन बघा, टेस्टोस्टेरॉन हा पण काय, हा स्टिरॉइडल हॉर्मोन आहे बेटा, हा स्टिरॉइडल हॉर्मोन आहे. आणि ही जी लिपिड बायलेअर आहे ही पण बघा याचं पण फॅट नेचर आहे, याचं पण फॅट नेचर आहे, ठीक आहे. तर हा या मेम्ब्रेनला इझिली क्रॉस करून मध्ये जाऊ शकतो बेटा, ठीक आहे. आणि हा जॉईन होऊ शकतो कशाला, जो तुमचा मधला पार्ट आहे, ठीक आहे, जो तुमचा न्यूक्लियसचा पार्ट आहे बेटा, ठीक आहे. सपोज मी असं म्हणतो हा रिसेप्टर आहे बेटा, तर हा येऊन इथं बाइंड करू शकतो, है ना. हा येऊन डायरेक्टली इथं बाइंड करू शकतो बेटा. हा रिसेप्टर इंट्रासेल्युलर आहे की एक्स्ट्रा सेल्युलर आहे बेटा, सेलच्या मध्ये आहे ना बेटा, ह्याला म्हणतात इंट्रासेल्युलर रिसेप्टर, इंट्रासेल्युलर रिसेप्टर, इंट्रासेल्युलर रिसेप्टर. दिस इज इंट्रासेल्युलर रिसेप्टर, ठीक आहे. हा जो रिसेप्टर आहे बेटा हा तुमचा इंट्रासेल्युलर रिसेप्टर आहे. इंट्रा म्हणजे सेलच्या मध्ये, ठीक आहे. इंट्रा म्हणजे सेलच्या मध्ये. हा डायरेक्टली मेम्ब्रेनला क्रॉस का बरं करू शकतो, कारण दोघांचं केमिकल नेचर सेम आहे बेटा, ठीक आहे. ह्याचं पण काय बेटा, हा पण स्टिरॉइड आहे, है ना. ह्याचं हा काय ह्याचं काय नेचर आहे, स्टिरॉइड, है ना. आणि ह्याचं काय नेचर आहे बेटा, दिस इज लिपिड बायलेअर. ओके, हा काय बेटा लिपिड बायलेअर आहे, है ना, लिपिड बायलेअर. ओके, याच्यामध्ये डायरेक्टली काय होतं, हा डायरेक्ट याला बघा लाईक डिझॉल्व्स लाईक, याचं पण लिपिड त्याचं पण लिपिड, ह्याला डायरेक्टली तो अलाउ करतो, ठीक आहे. याला तो डायरेक्टली मध्ये घेऊ शकतो बेटा. ओके, हा झाला तुमचा कोणता, हा झाला बेटा ज्याचं केमिकल नेचर काय बेटा स्टिरॉइडल नेचर आहे. आणि याच नेचरमध्ये बेटा तुमचे येतात थायरॉइड हार्मोन्स, ठीक आहे. थायरॉइड हार्मोन्स पण इथंच येतात, थायरॉइड हार्मोन्स. थायरॉइड हार्मोन्स याच्यामध्ये एक्सेप्शन आहेत बेटा, ठीक आहे. जो नेक्स्ट पार्ट याच्यामध्ये बघा बेटा, ज्यांचा केमिकल नेचर समजा असं म्हणतो मी प्रोटीन हार्मोन्स आहेत बेटा, ठीक आहे. प्रोटीन हार्मोन्स आहेत, प्रोटीन हार्मोन्स आहेत. आता बरोबर प्रोटीन हार्मोन्स आहेत म्हणजे हे फॅट डिझॉल्विंग आहेत का, नाही, ठीक आहे. हे वॉटर सोल्युबल आहेत बेटा, दिस हार्मोन्स आर वॉटर सोल्युबल, वॉटर सोल्युबल हार्मोन्स आहेत हे, ठीक आहे. हे कसे बेटा वॉटर सोल्युबल आहेत. जर हे वॉटर सोल्युबल असतील बेटा हे लिपिड बायलेअरला क्रॉस करू शकता का, सपोज दिस इज अ लिपिड बायलेअर. ओके, हा काय बेटा लिपिड बायलेअर आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे काय बेटा की सेकंडरी मेसेंजर बनतो कुठं, ठीक आहे. ओके, आता बघ सिंपल एक गोष्ट, हा मध्ये यांना घेऊन जाऊ शकतो का, नाही घेऊन जाऊ शकत बेटा. याला मध्ये हा घेऊन जाऊ नाही शकत बेटा, ठीक आहे. ओके, हा जो पार्ट आहे, ठीक आहे, हा जो पार्ट आहे बेटा, ठीक आहे.
याला आपण थोडं, दिस इज ॲक्टिव्ह साईट ना, ॲक्टिव्ह बाइंडिंग साईट, दिस इज ॲक्टिव्ह बाइंडिंग साईट. ओके, हे ॲक्टिव्ह बाइंडिंग साईट आहे बेटा. ठीक आहे. आणि ॲक्टिव्ह बाइंडिंग साईटमध्ये जर मी म्हणलं बेटा याच्यामध्ये की हा प्रोटीन तुमचा हॉर्मोन आहे. ठीक आहे. प्रोटीन हॉर्मोन्स वॉटर सोल्युबल असतात बेटा. ठीक आहे. याच्यामध्ये म्हणलं मी की हा जो पार्ट आहे बेटा, हा तुमचा कुठला हॉर्मोन आहे, FSH आहे बेटा, फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ठीक आहे. हा FSH आहे. ओके, याचं नेचर काय बेटा, याचं नेचर आहे प्रोटीन. ओके, आता बघा कुठल्याही सेलचा जो जिनोम असतो ना बेटा, जिनोम इज प्रेझेंट इनसाइड न्यूक्लियस, जिनोम इज प्रेझेंट इनसाइड न्यूक्लियस. ठीक आहे. सपोज हा न्यूक्लियसचा पार्ट आहे बेटा, न्यूक्लियसचा पार्ट आहे हा. ठीक आहे. हा न्यूक्लियसचा पार्ट आहे. आणि जिनोम कुठं असणार आहे बेटा, DNA वगैरे तुमचं कुठं असणार आहे, DNA असेल, RNA असेल, सगळं तुमचं कुठं असणार आहे, न्यूक्लियसमध्ये असणार आहे. खूप एकदम सिंपल गोष्टी लक्षात घ्या बेटा. आता जर FSH हॉर्मोन आला बेटा, ठीक आहे, आणि हा FSH येऊन तुमचा कनेक्ट झाला इथं. ठीक आहे. हा आला फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा जो रिसेप्टर आहे, हा इंट्रासेल्युलर, एक्स्ट्रासेल्युलर, हा एक्स्ट्रासेल्युलर आहे बेटा, एक्स्ट्रासेल्युलर रिसेप्टर आहे बेटा. हा रिसेप्टर कसा बेटा, एक्स्ट्रासेल्युलर रिसेप्टर आहे. ठीक आहे. आता हा हार्मोन मध्ये का बरं जाऊ शकत नाही, कारण याचं केमिकल नेचर काय बेटा, प्रोटीन आहे. आणि हा काय बेटा, लिपिड बायलेअर आहे. लिपिड बायलेअर याला मध्ये अलाऊ करल का, कधीच नाही करणार बेटा. ठीक आहे. हा तुमचा लिपिड बायलेअर आहे. लिपिड बायलेअर याला मध्ये यूज देणार नाही. तर मग हा काय करतो बेटा, इट जनरेट सेकंडरी मेसेंजर. इट जनरेट व्हॉट मेसेंजर, सेकंडरी मेसेंजर. हा सेकंडरी मेसेंजरला जनरेट करतो. ठीक आहे. आता सेकंडरी मेसेंजरला कसं, कोणते असतात सेकंडरी मेसेंजर, इथं असतो IP3, आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट. ठीक आहे. ओके, आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट असतो बेटा, याच्यामध्ये कॅल्शियम असतो. ठीक आहे. किंवा ADP पण असू शकतो, ॲडेनोसिन डायफॉस्फेट. ठीक आहे. IP3 हा असतो आयनोसिटॉल ट्रायफॉस्फेट. ओके, कॅल्शियम तर तुम्हाला माहिती आहे बेटा, ADP, ॲडेनोसिन डायफॉस्फेट. ओके, हा येतो आणि हा जो सेकंडरी मेसेंजर आहे बेटा, हा इथे येऊन जॉईन करतो. ओके, हॉर्मोनमध्ये यायला का नाही, दिस इज सेकंडरी मेसेंजर. हा काय बेटा, हा आहे तुमचा सेकंडरी मेसेंजर. ठीक आहे. सेकंडरी मेसेंजर येऊन जॉईन करतो आणि याची ॲक्शन जी पण असेल ती पुढं होऊन जाते बेटा. हे महत्त्वाचं आहे, तुम्हाला हे पण एकदा प्रॉपर करून जावा बेटा. ठीक आहे. ओके, हा झाला तुमचा टॉपिक, केमिकल कोऑर्डिनेशन. ओके, केमिकलच्या नंतरचा जो पार्ट आहे बेटा, ठीक आहे, तो पण आपण बघूया. याच्यामधला जो पार्ट आहे, जस्ट अ मिनिट, वेट अ मिनिट. ओके, विल डिस्कस अबाउट दिस टॉपिक, ॲनिमल किंगडम. ओके, आता बरोबर ॲनिमल किंगडमबद्दल जर बघितलं ना तुम्ही, है ना, हा टॉपिक सगळ्यात सोपा पण आहे, हा टॉपिक सगळ्यात अवघड पण आहे बेटा. ठीक आहे. ज्यांना मेमराईज करायला जमतं त्यांसाठी यासारखा सोपा टॉपिक दुसरा कुठला नाही आहे. आणि ज्या पोरांच्या लक्षात राहत नाही किंवा जे पोरं कन्सेप्ट बेस अभ्यास करतात त्यांसाठी हा प्रॉब्लेमॅटिक पण टॉपिक आहे. ठीक आहे. आता तुम्हाला तर मॅक्झिमम गोष्टी यातल्या पाठ करणंच आहे बेटा. किंवा आता बघा, तुम्ही म्हणता की सर आम्ही गेल्या वर्षी खूप चांगलं केलं आहे किंवा आम्ही वर्षभर खूप चांगलं रिवाईज केलं आहे, आम्ही हा जातो तसंच वाचून, है ना. बरोबर, याला प्रॉपर रिवाईज करणं गरजेचं आहे. याला तुम्ही असं म्हणजे वरून करून जाऊ शकत नाहीत बेटा. ठीक आहे. सगळ्यात लवकर जर कुठला टॉपिक विसरणार असेल तर हा टॉपिक विसरतो सगळ्यात लवकर, है ना. म्हणजे तुम्हाला समजणार सुद्धा नाही की टॉपिक विसरला कधी नेमका. ओके, त्यामुळं हा टॉपिक तर लाईन टू लाईन वाचून जाणं गरजेचं आहे 100% बेटा. ठीक आहे. सिमेट्री बिमेट्री मी तुम्हाला सांगत बसत नाही आता, है ना. तुम्हाला तेवढं तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत बेटा. ठीक आहे. सिलोम, बॉडी कॅव्हिटी वगैरे ह्या बेसिक गोष्टी आहेत. ठीक आहे. आता हा जो चार्ट आहे ना, हा चार्टवर पण तुम्ही भरपूर काही गोष्टी जाऊ शकतात बघा. ठीक आहे. जे क्वेश्चन येऊ शकतात ना, या अशा चार्टवर पण क्वेश्चन याच्यामध्ये येऊ शकतात बेटा. या चार्टवर तुमच्या बऱ्याच गोष्टी क्लिअर पण होतात बेटा. ठीक आहे. बघा याच्यामध्ये या चार्टमध्ये त्यांनी सांगितलं काय, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. सेल्युलर लेवल कोणामध्ये असते बेटा पहिली, है ना, लेवल ऑफ बघा ऑर्गनायझेशन. ठीक आहे. ओके, सिमेट्री वगैरे सगळ्यांनी प्रॉपर दिले बघा याच्यामध्ये. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ओके, सेल्युलर लेवल कुठं असतं बेटा, जे प्रायमरी फायलम्स आहेत, जे सगळ्यात खालचे फायलम्स आहेत त्याच्यामध्ये असतं बेटा. ठीक आहे. ओके, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणामध्ये असतं. ओके, त्यानंतर सिमेट्री कोणामध्ये दिले बघा त्यांनी, रेडियल सिमेट्री. ओके, रेडियल सिमेट्रीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे बेटा, ठीक आहे, तो तुम्ही स्टारफिशला लक्षात ठेवा बेटा, जो इकायनोडर्म्समध्ये येतो तुम्हाला स्टारफिश. ओके, त्याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला कोणती असते, त्याच्यामध्ये बायलॅटरल, नंतर काय बनते, रेडियल. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामध्ये सिडोसिलोमेट कोण असतात, खूप सिंपल गोष्टीत पुरो, पण ह्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आता बघा पोरिफेरामध्ये याच्यामध्ये तुम्हाला जे ऑस्टिया आहेत आणि ऑस्क्युलम आहेत बेटा. ठीक आहे. कुठून पाणी मध्ये येतं आणि कुठून बाहेर जातं. ओके, जे तुमची वॉटर वॉस्क्युलर सिस्टीम आहे हे तुम्हाला जे तुमची याची सिस्टीम आहे बघा, ऑस्क्युलम आणि ऑस्टिया. ओके, कोण पाणीमध्ये घेऊन येतं आणि कोण बाहेर घेऊन जातं. याच्यामध्ये ज्या तुमच्या सेल्स आहेत बेटा, कोणत्या, ज्या सेल्स पुढच्या सेलला म्हणजे ज्याला आपण स्टेम सेल्स असं म्हणतो बेटा. ठीक आहे. ओके, याच्यामध्ये पण बघा
याच्यामध्ये तुमच्या स्टिंगिंग सेल्स महत्त्वाचे आहेत बेटा, ठीक आहे. याच्यामध्ये कोणत्यामध्ये स्टिंगिंग होतं, सगळ्यात महत्त्वाचे याचे एक्झाम्पल बेटा, ठीक आहे. ओके, एक्झाम्पल आपण डिस्कस करू. फायझेलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. ॲडॅम्सिया सी एनेमोन, ओके. पेनातुला सी पेन, गॉर्गोनिया सी फॅन. हे तुम्हाला दोन्ही पण माहीत पाहिजे, ठीक आहे. याचं कॉमन नेम पण माहीत पाहिजे आणि जे तुम्ही युटिलाइज करतात कंटिन्युअसली ते पण नेम माहीत पाहिजे बेटा. सेम याच्यामध्ये पण बघा, याचे जे एक्झाम्पल्स आहेत आणि बायोल्युमिनेसन्स, दोन गोष्टी लक्षात ठेवा. टिनोफोरा, याच्यामध्ये प्ल्युरोब्रॅकिया आणि टिनोप्लॅना, हे दोन्ही पण महत्त्वाचे आहेत बेटा, ठीक आहे. ओके, प्लॅटीहेल्मिंथिस, ओके. टेनियाटेफोम, फॅसिवाला, लिव्हर फ्लिप. आता पोरो, याच्यामध्ये जो महत्त्वाचा पार्ट आहे तुमच्या कशामध्ये, आस्केल्मिंथिसमध्ये, हे पहिली गोष्ट तर सिडोसिलोमेट असता आणि याच्यामध्ये फिमेल डॉमिनन्सी असते बेटा. जी फिमेल आहे ना बेटा, ही फिमेल ही मेलपेक्षा थोडी मोठी असते, ओके. आणि हे तुम्हाला विचारतात की कोणता कर्व असतो वगैरे. आता ॲनिलिडा जे आहेत बेटा, ठीक आहे, ॲनिलिडामध्ये ज्या मसल्स असतात है ना, ॲन्युअल रिंग्स असतात ना मसल, ओके. याच्यामध्ये कोणत्या मसल राऊंड असतात, सर्क्युलर मसल्स, ओके, आणि लॉंगिट्युडिनल मसल. आता बरोबर याच्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे की कोण मोनोसियस आहे आणि कोण डायोसियस आहे, नेरिसवर क्वेश्चन विचारतात. जो तुमचा नेरिसचा भाग आहे बघा, बघा नेरिस याच्यामध्ये असं कुठं इथंच है ना, ओके. नेरिसचा जो पार्ट आहे बघा, ठीक आहे, हे बघा नेफ्रिडिया, प्रोटोनेफ्रिडिया, याच्यामध्ये जो नेरिसचा पार्ट आहे हा, ओके, इथं दिलं आहे बघा त्यांनी है ना, नेरिस, ओके. वेंट्रल. Nereis is an aquatic form is dioecious. Nereis an aquatic form is dioecious. But earthworm and leeches are monoecious. ओके, डायसियस म्हणजे एकच सेक्स असते, मोनोसियस म्हणजे दोन्ही पण असते त्याच्यामध्ये. हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे बेटा. आणि प्रत्येक एक्झाम्पलचे ना बेटा 2-2 नाव आहेत. ते 2-2 नावं पण तुम्हाला माहीत पाहिजे. बघा इथं फेरिथिमा, अर्थवर्म है ना, हे पण तुम्हाला नाव माहीत पाहिजे. तुमचा जो प्रिवियस पेपर आहे ना, प्रिवियस पेपरमध्ये पण त्यांनी ना कॉमन जे आपण यूज करतो ते नाव दिले नव्हते, ठीक आहे. त्यांनी नावं जे दिले होते बेटा, ते नावं जे त्यांना आपण कॉमनली यूज करतो ते नावं नव्हते दिले, ठीक आहे. ओके, जे तुम्हाला बर्ड्सचे नाव दिले ते बघा, फ्लॅटलेस बर्ड्स वगैरे विचारले होते, ओके. तर हा पण पार्ट खूप महत्त्वाचा आहे बेटा. याच्यामध्ये सँगिवरस कोण असतो, तर सँगिवरस याच्यामध्ये असतो बेटा लीच, ओके. चला आर्थ्रोपोड्स. आता आर्थ्रोपोड्समध्ये सगळ्यात जास्त असतं, यांच्यामध्ये एक्सक्रिटरी स्ट्रक्चर, माल्फिजन टिब्यूल असतं, याच्यामध्ये कायटिनस स्ट्रक्चर असतं. एक विचारलेला क्वेश्चन तुम्हाला सांगतो, ओके. केमिकल नेचर ऑफ कायटिन त्यांनी विचारलं होतं, ओके. केमिकल नेचर ऑफ कायटिन इज एन ॲसिटिल ग्लायकोसॉमाइन, एन ॲसिटाइल ग्लायकोसॉमाइन, एन ॲसिटिल ग्लायकोसॉमाइन इज द केमिकल नेचर. कोणाचं केमिकल नेचर आहे हे, ठीक आहे. एन ॲसिटिल ग्लायकोसॉमाइन इज द केमिकल नेचर ऑफ कायटिन. हे विचारलं आहे बरं नीटला एकदा, जुना क्वेश्चन आहे हा, कायटिन. आणि तुमचा जो आताचा पेपर निघेल ना तो विचार करूनच निघेल बेटा, ठीक आहे. असा निघणार नाही उगा चांगला पेपर निघेल असं मला वाटतं, ठीक आहे. एकदा याची एक्झाम्पल आपण बघूत बेटा. एक्झाम्पल बघा याच्यामध्ये, ठीक आहे. इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट आहेत ॲपिस, ॲपिस म्हणजे हनीबी, बॉम्बिक्स म्हणजे बॉम्बिक्स मॉरी, सिल्कवर्म बेटा, ओके. लॅसिफर लॅक इन्सेक्ट आहे. याच्यामध्ये वेक्टर बघा, आपला ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये आपण बघितलं ॲनोफिलिस मस्किटो, क्युलेक्स एडिस मस्किटो, ओके. ग्रिगॅरियस पेस्ट म्हणजे जे तुम्हाला बघितलं असेल पाठीमागं, पेस्ट म्हणजे जे तुमचे धान होतं त्याला खतम करायचे बेटा, ठीक आहे. लोकुस्ता. लिव्हिंग फॉसिल्स काय बेटा, लिम्युलस, लिम्युलस इज अ किंग क्रॅब, ओके. आता मोलस्कामध्ये लक्षात ठेवायचं की याचा हंप कोटा असतो, हंपच्या मध्ये काय असतं, याच्या गिल्सला काय म्हणतात, याच्या गिल्सला म्हणतात टिनेडिया. मस्क्युलर फूड काय असतो आणि रास्पिंग ऑर्गन याच्यामध्ये रॅडोला असतो. सिंपल गोष्टी बेटा, ओके. आता बरोबर याचे एक्झाम्पल खूप महत्त्वाचे बघा, ठीक आहे. पायला ॲपल स्नेल, ओके. पिंक टाडा, पर्ल ऑयस्टर, सेपिया, कटल फिश. आता पोरो फिशमध्ये जे फिशच नाहीत पण त्यांच्या नावात फिश येते, ह्याच्यावरच क्वेश्चन फिरवले होते बरेच है ना. बघा सेपियाला आपण म्हणलं कटल फिश, लोलिगो स्क्वेड आहे बेटा, ऑक्टॅपस डेव्हिल फिश आहे, ठीक आहे. याचा ऑक्टॅपसचा आणि डेव्हिल फिशचा काही संबंध नाही, फक्त नाव डेव्हिल फिश आहे त्याचं. ॲप्लेशिया सी हेअर, डेंटॅलम टसेल, ओके. चेटोप्रोलोसिटॉन. हे तुम्हाला मॅच द पेअरमध्ये विचारू शकतात. या टॉपिकमध्ये कधीच लय कन्सेप्च्युअल क्वेश्चन पडत नाही बेटा. या टॉपिकमध्ये तुम्हाला मेमरायझेशन तुमचं किती स्ट्रॉंग आहे हे बघितलं जातं, बाकीचं काही नाही है ना. इकॉनोडम्स याच्यामध्ये स्पाइन्स वगैरे असतात बेटा, ठीक आहे. यांचे पण नावं महत्त्वाची बेटा. एक्झाम्पल्स एस्टेरियस स्टारफिश, इकायनस सी अर्चिन, अँटेडॉन सी लिली, कुकुमॅरिया सी कुकुंबर, ऑफ्युरा ब्रिटल स्टार. ह्या गोष्टी तुम्हाला पाठच असणं गरजेचं आहे बेटा, दुसऱ्या याला काही पर्याय नाही आहे. हेमिकॉर्डेटा, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा प्रोबोसिस कुठं असतो, कॉलर कुठं असतं, ट्रंक काय असतं याच्यामध्ये, हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये 2च एक्झाम्पल आहेत, बॅनॅलोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस, तर जास्त काही प्रॉब्लेम नाही आहे बेटा. आता बरोबर कॉर्डेटमध्ये ना हे तुम्हाला विचारता की कोणत्या कॉर्डेटमध्ये, ह्याचं एक्झाम्पल म्हणजे फेमस क्वेश्चन तुम्हाला सांगतो, कोणत्या कॉर्डेटमध्ये फक्त टेलमध्ये असतो तुमचा नोटोकॉर्ड आणि कोणत्या कॉर्डेटमध्ये लाईफ टाईम राहतो बेटा, ठीक आहे. ते पण महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत तुमचे, ठीक आहे. युरोकॉर्डेटा, एस्कॅडिया साल्पा, डोलिओलम, ओके. सेफॅलोकॉर्डेट, ब्रँकिओस्टोमा, एम्फिऑक्सस और लॅन्सलेट, ओके. मेंबर्स ऑफ सुपर मोर्टी बेटा. हे तुम्हाला हा जो पार्ट आहे ना बेटा, या पार्टमध्ये तुम्हाला थोडा प्रॉब्लेम येतो. याच्यामध्ये ज्या किडनी असतात ना, किडनी, ठीक आहे,
त्याच्यामध्ये आपण प्रोटोनेफ्रिक, मिझोनेफ्रिक आणि मेटानेफ्रिकच्या किडनी सांगतो बेटा. आपण ह्युमन्समध्ये मेटानेफ्रिक किडनी सांगतो, ठीक आहे. पण जे किडनीचं ओरिजिन आहे बेटा हे इथून सुरू झालं. यांच्यामध्ये प्रोटोनेफ्रिक म्हणजे खूप जुनी किडनी यांच्यामध्ये होती बेटा, ठीक आहे. आता जो एक्झाम्पल आहे बेटा पायसेसचा, पायसेसमध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात गिल्सवर, ओके, की कोणाच्या गिल्सवर अपर किलोम असतं, कोणाच्या गिल्सवर अपर किलोम नसतं, ओके. कोणामध्ये एअर बॅग असते, कोणामध्ये म्हणजे बायोन्सीसाठी, ठीक आहे. जे तुमचे सॅक असतात ना, एअर सॅक, आपण एअर बॅग नाही बेटा, एअर सॅक कोणामध्ये असता, कोणामध्ये नसता, कोण स्विमिंग करू शकतो, कोणाला कॉन्स्टंट स्विमिंग करावं लागतं, कोण स्विमिंग करत करत थांबू शकतो, या पण गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात बेटा, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर ना बोडो याच्यामध्ये जो सायक्लोस्टोमचा पार्ट आहे याच्यामध्ये यांचं रिप्रोडक्शन खूप महत्त्वाचं असं सांगितलं जातं. कारण बघा हे ब्रॅकिश वॉटरमध्ये राहतात. ब्रॅकिश वॉटर काय असतं, जिथं सी आणि काय आपण म्हणतो ना समुद्र आणि नदी मिळते बेटा, ठीक आहे, त्या ठिकाणी त्याला म्हणतो आपण ब्रॅकिश वॉटर. तर हे ब्रॅकिश वॉटरमध्ये राहणारे मॅक्झिमम आहेत बेटा, ठीक आहे. हे रिप्रोडक्शनसाठी तुमच्या गोड्या पाण्यामध्ये येतात, फ्रेश वॉटरमध्ये येतात बेटा, हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. लॅम्प्रेच्यामध्ये मिक्झिन आहे, ओके. त्यानंतर बघा कॉन्ट्रिक्टिस आणि ऑस्ट्रिक्टिस याच्यामध्ये ऑपरक्युलम खूप महत्त्वाचा हा पार्ट बघा, ठीक आहे. याच्यामध्ये ऑपरक्युलम गिल्स कवर असतात, गिलवर एक कवर असतं बेटा, ठीक आहे, ओके. आणि स्केल याचे असतात प्लॅकॉइड स्केल. आता बरोबर याच्यामध्ये ना एक जर याच्यामध्ये बघितलं तुम्ही ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ एअर, यांच्यामध्ये एअर ब्लॅडर ही ॲब्सेंट असते. हे तुम्हाला विचारतात की कोणामध्ये एअर ब्लॅडर प्रेझेंट असते आणि कोणामध्ये एअर ब्लॅडर ॲब्सेंट असते. कॉन्ट्रिक्टिस म्हणजे कार्टिलेजिनस फिशेस बेटा, मॅक्झिमम हे मराईन असतात है ना, ओके. त्याच्यामध्ये जे एअर ब्लॅडर आहे बेटा, ठीक आहे, ॲब्सेन्स ऑफ एअर ब्लॅडर, यांच्यामध्ये एअर ब्लॅडर नसते तर ते कॉन्स्टंटली स्विम करत राहतात. हे तुम्हाला विचारले जाणारे क्वेश्चन आहेत बेटा, ठीक आहे. चला थोडं पुढे जाऊ, ओके. आता याच्यामधले एक्झाम्पल महत्त्वाचे, ठीक आहे. इलेक्ट्रिक ऑर्गन काय बेटा आहे, टॉर्पेडोमध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन असतो, ठीक आहे. पॉयझनस स्टिंग कोणामध्ये आहे, ट्रायगॉनमध्ये आहे बेटा, ठीक आहे, ओके. आणि हे पॉयकिलोथर्म्स असतात, हे तर काय तुम्हाला कॉमनली माहीत असणारी गोष्ट आहे, ठीक आहे. याच्यामध्ये सेक्सेस सेपरेट असतात बेटा, ठीक आहे, सेक्सेस हे सेपरेट असतात. आणि मेलच्या पेल्विक रिजनमध्ये क्लास्पर नावाचं एक, जसं पेनिस असतं ना मेलमध्ये तसं क्लास्पर नावाचं एक ऑर्गन आहे बेटा. यांच्यामध्ये फर्टिलायझेशन इंटरनल असणार आहे आणि दे गिव्ज बर्थ टू द यंग वन, ठीक आहे. यंग वनला बर्थ हे देतात बेटा. जो ऑस्ट्रिक्टिसचा पार्ट आहे तुमचा नेक्स्ट, हा जो ऑस्ट्रिक्टिस आहे बेटा, ऑस्ट्रिक्टिस म्हणजे ऑपरक्युलम कवर्ड गिल्स विच आर कवर्ड बाय ऑपरक्युलम, ओके. 4 पेअर ऑफ गिल्स, याच्यामध्ये गिल्स कमी असतात बेटा, ठीक आहे. याच्यामध्ये एअर ब्लॅडर असतो तर बायोन्सीचा ह्यांना प्रॉब्लेम नाही काही, ठीक आहे, ओके. सेक्सेस सेपरेट, दे आर कोल्ड ब्लडेड ॲनिमल, सेक्सेस सेपरेट, फर्टिलायझेशन युजली एक्सटर्नल, ओके. याच्यामध्ये बघा फर्टिलायझेशन जे होतं ना ते एक्सटर्नल होतं. मेल त्याच्या म्हणजे मेल गॅमेट रिलीज करतो, फिमेल गॅमेट रिलीज करते आणि एक्सटर्नल फर्टिलायझेशन होतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट पुरव आता, ठीक आहे. ह्याचे एक्झाम्पल्स मराईन बघा, ठीक आहे, ओके. एक्झाम्पल्स मरीन, एक्झोसिटस, फ्लाइंग फिश, ओके, ओके. हिप्पोकॅम्पस, सी हॉर्स, ओके. फ्रेश वॉटर, लोबिओ, रोहू है ना, कटला, जे आपण याच्यामध्ये वापरतो बघा, जे आहे ना फिशरी कल्चर जे आहे ना त्याच्यामध्ये वापरतो आपण त्याला. क्लॅरिस काय बेटा, मगूर है ना. ॲक्वेरियम काय बेटा, बेटाला म्हणतो आपण फायटिंग फिश. आणि टेरोफायलम अँजल फिश. याच्यामध्ये हे फिशचे एक्झाम्पलच खूप जास्त कन्फ्युजिंग आहेत बरोबर, ठीक आहे. कोणता बेटा आणि कोणता फायटिंग फिश, ओके. या गोष्टी तुम्ही प्रॉपर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट जो पार्ट आहे बेटा ॲम्फिबिया, ओके. यांच्यामध्ये टिम्पॅनो, ह्याचे सिंपल गोष्टी आहेत पण याचे एक्झाम्पल खूप खतरनाक आहेत बघा. ब्युफो याच्यामध्ये बघितलं तुम्ही, ब्युफो आपण कोणाला म्हणतो, टोडला म्हणतो. राणा कोण आहे बेटा, फ्रॉग. हायला काय बेटा, ट्री फ्रॉग आहे. सॅलेमेंडर है ना. इस्चोपिस लिम्बलेस ॲम्फिबिया आहे बेटा हा, ठीक आहे. इस्चोपिस हा काय बेटा, लिम्बलेस ॲम्फिबिया आहे, ठीक आहे. हा पार्ट झाला तुमचा. याच्यानंतरचा जो पार्ट आहे बेटा बघा, तुम्हाला जो चेमेलॉन कोकोट त्यांनी दिले आहेत बेटा काही गोष्टी, ठीक आहे. रेप्टाईल्समध्ये पण त्यांनी स्केल्स वगैरे दिले. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचे एक्झाम्पल्स, ठीक आहे. चिलॉन काय बेटा, टर्टल आहे याच्यामध्ये. चिलॉन टर्टल आहे बेटा. ट्युस्टिडो टॉर्टॉइज, केमेलॉन ट्री लिझार्ड, कॅलोटस गार्डन लिझार्ड, क्रोकोडाईल, ॲलिगेटर, ठीक आहे. हिमेडॅक्टायलिस वाल लिझार्ड, पॉयझनस स्नेक नाजा, बँगारस क्रेट, वायपर काय बेटा, वायपरला वायपर असं म्हणतात. आता एओजमध्ये जो तुम्हाला आता आलेला एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एओजमध्ये बघा होमिओथर्मिक असतात, सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट याच्यामध्ये बघा. कॉर्वस जो आलेला क्वेश्चन तुम्हाला सांगतो, ठीक आहे. कॉर्वस काय बेटा, क्रॉय. कोलंबस काय बेटा, पिजन आहे. स्प्रिस्टॅक्युला पॅरेट आहे. स्टुथिओ ऑस्ट्रिच आहे. पॅओ पिकॉक आहे. एम्पेडॅक्टस पेंग्विन आहे बेटा, हे ना. पेंग्विन हा काय बेटा, बर्ड आहे. आणि निओप्रन काय बेटा, वल्चर आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्लास मॅमेलिया. तर मॅमेलियामध्ये त्यांनी पहिलं तर मॅमलचे कॅरेक्टर सांगतात की मॅमरी ग्लँड आहेत बेटा, होमिओथर्मिक ॲनिमल्स आहेत है ना, कुठं बी राहो, लंग्सनं रेस्पायर करता वगैरे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बेटा मॅमल्समध्ये ओव्हिपॅरस है ना. ओव्हिपॅरस म्हणजे अंडे घालणारे ओव्हिपॅरस. याच्यामध्ये ऑर्निथोरॅंकस आहे बेटा. प्लॅटिपस ज्याला म्हणतो आपण. विव्हिपॅरस बाकीचे सगळे उरलेले. मॅक्रोपस कांगारू, टेरिओफस फ्लाइंग फॉक्स, कॅमेलस कॅमल, माका मंकी, रॅट, कॅनिस डॉग, फेलिस कॅट, एलेफस एलिफंट, इक्वस हॉर्स, डॉल्फिस कॉमन डॉल्फिन, ओके.
बॅलिनोपॅट्रा काय बेटा ब्ल्यू वेल आहे, पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा लिओ लायन, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत बेटा. त्याला प्रॉपर एकदा या टॉपिकला नो कॉम्प्रोमाइज बेटा, स्टार्टिंगपासून प्रॉपरच याला तुम्हाला वाचून जावं लागणार आहे बेटा. ठीक आहे, यामध्ये तुम्ही काहीही कॉम्प्रोमाइज करू शकत नाहीत. हा टॉपिक तुम्हाला जर याच्यामध्ये प्रॉपर मार्क पाहिजे तर स्टार्टिंगपासून प्रॉपरच तुम्हाला वाचून जावं लागणार, जसं तुम्ही प्रिवियस नीटला गेलतात बेटा. ठीक आहे, चला इथं आपण थांबू बेटा. ऑल द बेस्ट, थँक्यू.